मोहिल शेख धुमाळ बकासूरचे मालक जवळपास 4 ते 5 वर्षापासून बकासूरसोबत ते आहेत. असंख्य वेळा मोहिल शेख धुमाळ यांना मानाच्या मैदानामध्ये, टॉपच्या मैदानामध्ये त्या धमक्या देण्यात आल्या. त्या धमक्या म्हणजे मोहिल शेख धुमाळ यांना बोलण्यात आलं की बकासूरसोबत आमच्या बैलाचा पायरा ठेवा, पायरा नाही ठेवला तर बकासूरला या मैदानामध्ये पळवून दिलं जाणार नाही, असं त्यांच्या वतीने अनेक वेळा म्हणजे जे धमकी देणार आहेत त्यांच्या वतीने सांगण्यात आलं. परंतु मोहिल शेख धुमाळ कधीही असल्या धमक्यांना डगमगले नाहीत. असल्या धमक्यांना त्यांनी कधीसुद्धा भीक घातली नाही. त्यामुळे बकासूर आज हा टॉपला आहे. जर मोहिल शेख धुमाळ यांनी विरोधकांकडे लक्ष दिलं असतं तर मोहिल शेख धुमाळ आणि बकासूर ज्या टॉपला आहेत सध्या त्या टॉपला नसते. मोहिल शेख धुमाळ यांनी जे विरोधक आहेत त्यांना टाळणंच उचित समजलं. त्यामुळे बकासूरचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये हे होऊ शकलं.